तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेघणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जर आपण विचार केला तर इतके वर्ष राजकारण करणारे नगरसेवक अपरिपक्वता काही प्रमाणामध्ये मला जाणून दिसून येत आहेत की शिवसेना असतील, भाजपामध्ये असतील, हे परिपक्वता राजकारणामध्ये असणं आवश्यक आहे. मात्र आजही लोक 10 वर्ष निवडून येणारे परिपक्वता, 3 टर्म निवडणारे परिपक्वता या नगरसेवकांमध्ये अजूनही दिसत नाही. काही नगरसेवक तर बालिशपणाचे मला इथे आढळून आलेले आहेत, म्हणजे एकदम बालिशपणाचे. प्रशासनाचे कोणता संवाद साधायचा, काय बोलायचं, म्हणजे नवी मुंबई स्मार्ट शहर, स्मार्ट सिटी, नवी मुंबईचा गाजावाजा केला जातो आणि इथले नगरसेवक स्मार्ट नाहीत. हाच महत्वाचा मुद्दा आहे. मी तर आता आपण भाजपाबद्दल बोलूया. भाजपचे नगरसेवक डोक्यावर पडलेत का? ज्यावेळेला सभागृहामध्ये छोट्या छोट्या मुद्द्यांवर भांडत राहतात, शिवसेना भाजप तर भांडतच राहते. शिवसेना भाजप दोघांमधला हा संघर्ष, भाजपाचे नेते परिपक्वता असणं आवश्यक आहे. एकीकडे भाजप दूरदृष्टी वगैरे नेतृत्व, अभ्यासाचे प्रशासनाचे धडे देणारे, कोण प्लॉट संदर्भामध्ये घरातली भांडणं सभेमध्ये आणतं, नळावरची भांडणं आणतात, प्लॉटमध्ये आणतं, हा प्लॉट हिसकावला, एमआयडीसीने केलाय, त्याची भांडणं, याची कुणाची नाते गोती, हे सगळं इथे जे आहे ते आम सभेमध्ये आणलं जातं. सभागृहाचा वेळ वाया घालवलं जातं. सभागृहाचं हे सगळी सिस्टीम, प्रशासकीय, हे सगळं यंत्रणा खर्च केली जातं. त्याचा खर्च केला जातो आणि तुम्ही कुठले मुद्दे घेतले पाहिजे, कुठला विषय प्रशासनामध्ये सभेमध्ये आणले पाहिजे आणि किती ठराव आणले गेले पाहिजे, काही प्रशासकीय ठराव, अशासकीय ठराव असतील, हे सगळं सांगितलं पाहिजे. म्हणून म्हणतं की भाजपचे नगरसेवक हे डोक्यावर पडलेत का? डोकं कमी आहे का बुद्ध्यांकच त्यांना नाही का काय नगरसेवकांना? हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. म्हणजे कुठले प्रश्न मांडावे, काय बोलावं, हे सुद्धा माहिती नाही. शिवसेनेचे पण तसेच आहेत, पण भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांच्यावर बोलावं लागतं. बोलण्याची गरज पडली तर सभागृहामध्ये कुठले मुद्दे मांडले पाहिजे, काय मांडले पाहिजे, आणि तुम्ही त्या विषयावर दिवसभर 2-2, 3-3 आठवडे सभा चालते, तहकूब सभा पुढच्या आठवड्यात पुन्हा त्याची वेळ वाया घालवते. अनेक लोकांना कामं पण असतात, प्रशासनातले कामं करा. हे जर असं चालत राहिलं तर सभागृहाचा वेळ वाया जाईल आणि विकासाचे जे आहेत ते येत नाही. तर दुसऱ्या भाजपच्या नगरसेविका म्हणतायत आयुक्तांना पत्रकार परिषद घ्यायची गरज नव्हती, तर आयुक्तांनी फक्त पाहायचं आम्ही कशी कामं करतात वगैरे जे काय बोलल्या त्या. म्हणजे आयुक्त पत्रकार परिषद घेऊ शकत नाही? आयुक्त हे प्रशासनाचे IAS अधिकारी आहेत, मग त्यांना अधिकार नाहीयेत का? आयुक्तांनी बोलायचं नाही की प्रशासन म्हणून ते मांडणं आवश्यक नाही? म्हणजेच भाजपला काय नेमकी साध्य करायचंय हेच समजत नाहीये. तर भाजप नेमकी करतंय काय नवी मुंबई शहरातला, हाच महत्वाचा मुद्दा उपस्थित होता. म्हणजे भाजपचे नगरसेवक डोक्यावर पडल्यासारखे, आयुक्तांना अधिकार नाही, आयुक्तांनी पत्रकार परिषद त्या प्रशासनाला विचारायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जर मांडा. आयुक्त हे IAS अधिकारी, आयुक्त प्रशासनाचा उद्या काही गोष्टी झाल्या तर प्रमुख आयुक्त म्हणूनच त्यांना प्रशासकीय लेवल धारेवर धरलं किंवा प्रशासनालाच जबाबदार धरलं जातं. ते बाकीच्या लोकांना जबाबदार धरणार आहेत. शेवटी आयुक्तांवरच तो निशाण येणार. तुम्ही सभागृह, मग आयुक्तांनी बोलायचं नाही का? किंवा दंड, किंवा कुणाचे पाण्यावर जर कुणाची टक्केवारी होती का, पाणी चोरलं जातं, भाजपचे लोक पाणी चोरतात म्हणून एवढा राग आला आयुक्तांनी पाण्यावर पत्रकार परिषद घेतली म्हणून. आयुक्तांनी पाण्याच्या प्रश्नांवर आक्रमक झाले, नाकेबंदी करायची ठरवली. मग काही लोकांचे, भाजपच्या नगरसेवकांचे किंवा त्या लोकांची टक्केवारी आहे का बाबा यांना बिल्डरांना पाणी द्यायचं किंवा सोसायटीतल्या काही लोकांना पाणी चोरून द्यायचं वेगळ्या लोकांसाठी, मग त्याची आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. मग याचा राग भाजपच्या नगरसेवकांना काय आला पाहिजे? म्हणजेच भाजप की परिपक्वता नवी मुंबईतली राजकारणातली आहेत का नाही? काही नगरसेवक काही असू शकतात, काही प्रयत्न करू शकतात. मूळ मुद्दा आहे की भाजप डोक्यावर पडली का, हाच महत्वाचा मुद्दा आहे. एकूणच काय, सभागृहामध्ये कोणते मुद्दे, किती बोलावं, काय करावं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. एकीकडे म्हणतात सागर नाही का सभागृहाचा अभ्यास करा, विरोधी पक्षांना म्हणतात. खरं तर भाजपच्याच नगरसेवकांना आता अभ्यास करण्याची गरज आहे. कुठले मुद्दे मांडावे, कुणाशी बोलावं, काय प्रशासनाशी बोलावे, तुम्ही कुणाची इज्जत काढताय? तुम्ही जर नगरसेवक म्हणून आणले तर प्रशासनाला इज्जत, शेवटी प्रशासनासोबत तुम्हाला काम करायचंय. त्यांना घेऊनच तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये, प्रभागामध्ये, वार्डमध्ये तुम्हाला त्यांनाच धरून काम करायचंय. कुठल्या अधिकाऱ्याची किंवा निश्चित प्रशासन हे दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे एकूणच काय, हे सगळंच हे जे बघितलं आपण, तर भाजपचे नगरसेवक हे डोक्यावर पडले, याच सभागृहाच्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. याचा विचार कुठं केला गेला पाहिजे, हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी
मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.